नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना नोट्स हव्या असतील, जे मी शिकवत आहे त्याचे नोट्स जर तुम्हाला हव्या असतील, तर त्या नोट्स मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन मधनं जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करून घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी मी तुम्हाला नोट्स ह्या फ्रीमध्ये अवेलेबल करून देईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यांनी आवर्जून आठवणीनं जॉईन करायचं आहे. ठीक आहे. आपण सुरुवात करूया आपल्या नवीन टॉपिकला, दॅट इज हेल्थ अँड इलनेस. हेल्थला मराठीमध्ये काय म्हटलं जात असतं, आरोग्य म्हटलं जात असतं, आणि इलनेसला मराठीमध्ये काय म्हणतात तर आजारपणा. ठीक आहे. तर हेल्थ अँड इलनेस काय आहे, सगळ्यात आधी आपण हेल्थची डेफिनेशन बघू, जी दिलेली आहे आपल्याला WHO ने. WHO म्हणजे काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आपल्याला डेफिनेशन काय दिलेली आहे अकॉर्डिंग टू WHO. तर health is a state of complete physical, mental, and social well-being, and not merely the absence of disease or infirmity. ही डेफिनेशन कोण दिलेली आहे आपल्याला, WHO ने दिलेली आहे. तर WHO काय म्हणतं, तर आरोग्य म्हणजे कुठल्याही प्रकारच्या आजारपणापासून लांब असणं नव्हे, तर आरोग्य म्हणजे एखाद्या व्यक्तीची कंप्लीट शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या सुदृढ असणं. एखादा व्यक्ती सुदृढ असतो त्यालाच आपण काय म्हणू शकतो, हेल्थ म्हणू शकतो. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, आरोग्य म्हणू शकतो. कोणी सांगितलं आरोग्याची व्याख्या, WHO ने सांगितलं. काय सांगितलं, हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, सोशल वेलबिंग अँड नॉट मेअरली द ऍब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फॉर्मिटी. कुठल्याही प्रकारचं अपंगत्व किंवा आजारापासून लांब राहणं किंवा शरीरामध्ये नसणं म्हणजेच आरोग्य असं नव्हे, तर एखादा व्यक्ती शारीरिक, फिजिकल, मानसिक, मेंटल आणि सामाजिक वेलबिंग चांगला सुदृढ आहे, त्या व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो, आरोग्य व्यक्ती म्हणू शकतो. त्याचं आयुष्य, त्याचं जे शरीर आहे ते आपण आरोग्यदायी म्हणू शकतो. दिस मीन्स, याचाच अर्थ काय आहे, तर हेल्थ इट इज नॉट अबाउट नॉट बिंग सिक बट ऑल्सो अबाउट फिलिंग गुड फिजिकल, मेंटल अँड सोशल. तर याचाच अर्थ काय होतो, तर आजार म्हणजे तर आरोग्य म्हणजे आजारी नसणं नव्हे, तर एखादा व्यक्ती स्वतःला शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या सुदृढ समजतोय, तर तो व्यक्ती काय आहे, आपल्या दृष्टिकोनामध्ये हेल्दी आहे, आपल्या व्याख्येनुसार हेल्दी आहे असं आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट टॉपिक एमसीक्यू विचारला जातात, डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ वरती. गेल्या वर्षी एमसीक्यू होता, म्हणून यावर्षी पण येण्याची दाट शक्यता राहील. तर डायमेन्शन ऑफ हेल्थ. तर हेल्थ हॅज डिफरंट डायमेन्शन दॅट टुगेदर डिटरमाइन ओव्हरऑल वेल-बिंग अँड वेल-बिंग ऑफ पर्सन. तर डिटर्मिनंट ऑफ डायमेन्शन्स ऑफ हेल्थ कोणते कोणते आहेत, पहिला डायमेन्शन येतो फिजिकल हेल्थ, दुसरा येतो मेंटल हेल्थ, तिसरा येतो सोशल हेल्थ, आणि चौथा येतो स्पिरिच्युअल हेल्थ. आपण एक एक डायमेन्शन आता विस्तारात बघूया. सगळ्यात पहिला येतो फिजिकल हेल्थ. तर फिजिकल हेल्थ रेफर्स टू प्रॉपर प्रॉपर फंक्शनिंग ऑफ द बॉडी अँड इट्स ऑर्गन. म्हणजेच शरीरामध्ये शरीरामध्ये जेवढेही अवयव आहेत, त्याचप्रमाणे जे शरीर आहे ते जर व्यवस्थित काम करत असेल, नॉर्मल त्याचं फंक्शन करत असेल, तर आपण काय म्हणू शकतो, तर त्यालाच आपण काय म्हणतो, फिजिकल फिजिकल हेल्थ म्हणतो. आणि हा फिजिकल हेल्थ आपला डायमेन्शन ऑफ हेल्थचा पहिला डायमेन्शन आहे. उदाहरणार्थ, नॉर्मल बॉडीचे टेम्परेचर आहे, गुड न्यूट्रिशन आहे, रेग्युलर एक्सरसाइज करतोय आणि कुठलाही आजार नाही, तर हे काय झालं, त्या व्यक्तीची फिजिकल फिजिकल हेल्थ झाली. मेंटल हेल्थ. मेंटल हेल्थ रेफर्स टू द ॲबिलिटी टू थिंक क्लिअरली अँड मॅनेज इमोशन. आपल्या भावना भावना काय करणं, नियंत्रित ठेवणं. ठीक आहे. आता उदाहरणार्थ, सगळेच लोक हसायला लागले, ठीक आहे, आणि एखादा व्यक्ती असा असतो की काही गोष्टींना बघून लवकर रिॲक्ट करत नाही, पहिले ती गोष्ट समजतो, मग नंतर काय करतो, रिॲक्शन करतो. म्हणजेच काय, त्याची मेंटल ॲबिलिटी ही एवढी चांगली आहे की तो स्वतःचे इमोशन्स
म्हणजेच भावना कंट्रोल करू शकतो. ठीक आहे, यालाच काय म्हटलं जातं, मेंटल हेल्थ म्हटलं जात असतं. याचे एक्झाम्पल काय आहे, ॲबिलिटी टू कोप विथ स्ट्रेस, म्हणजेच तणाव सोडवण्याचा प्रयत्न करायचं, तणावाच्या वेळेस म्हणजे स्ट्रेसच्या वेळेस स्वतःला नियंत्रित ठेवणं. नंतर इमोशनल स्टॅबिलिटी, पॉझिटिव्ह थिंकिंग, दीज आर मेंटल हेल्थ. सोशल हेल्थ म्हणजेच काय, सोशल हेल्थला मराठीमध्ये काय म्हटलं जातं असं, सामाजिक आरोग्य म्हणतो मराठीमध्ये. सोशल हेल्थला काय म्हणतात असं, सामाजिक आरोग्य. तर सोशल हेल्थ रेफर्स टू व्हॉट, ॲबिलिटी टू इंटरॅक्ट अँड मेंटेन गुड रिलेशनशिप विथ अदर, म्हणजेच इतरांसोबत इतरांसोबत चांगले संबंध ठेवणे, यालाच काय म्हटलं जात असतं, सोशल हेल्थ म्हटलं जात असतं. असं नाही की हे घर आहे आणि त्या घरातले व्यक्ती आहे, पूर्ण गलीमध्ये कितीही लोक राहिले त्यांच्यासोबत काय करतायत, भांडण करतायत. म्हणजेच काय, या घरातल्या लोकांचं काय आहे, तर मेंटल हेल्थ किंवा सोशल हेल्थ चांगली आहे का, नाही, चांगली नाही आहे. ठीक आहे, ओके. सोशल हेल्थचे एक्झाम्पल सगळ्यात पहिले येतं गुड कम्युनिकेशन. लोकांशी बोलताना चांगल्या पद्धतीने बोलतोय, व्यवस्थित पद्धतीने बोलतोय, शिवीगाळ करत नाहीये, शांत राहून बोलतोय, जास्त रागात कोणासोबत बोलत नाहीये. ठीक आहे, तर हे काय झालं, सोशल हेल्थ झालं. नंतर कॉपरेटिव्ह विथ सोसायटी, इतरांसोबत कॉपरेट करणं, हेल्दी फॅमिली अँड रिलेशनशिप. लास्ट डायमेन्शन आहे हेल्थचा, तो आहे स्पिरिच्युअल हेल्थ. स्पिरिच्युअल हेल्थ रेफर्स टू, कोणाला म्हणतात स्पिरिच्युअल हेल्थ, हेल्थ तर इनर पीस म्हणजे मनाची शांतता, व्हॅल्यू अँड बिलीफ दॅट गाईड लाईफ. एक्झाम्पल फेथ, विश्वास, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. दीज आर एक्झाम्पल्स ऑफ स्पिरिच्युअल हेल्थ. नेक्स्ट, डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ. कोणते कोणते डिटर्मिनंट्स आहेत हेल्थचे, तर 4 डिटर्मिनंट्स आहेत. कोणते कोणते सर, पहिला हेरिडिटरी, दुसरा आहे एन्व्हायरमेंट, तिसरा आहे लाईफस्टाईल, चौथा आहे हेल्थ हेल्थ सर्व्हिसेस. पहिला बघून घेऊया आपण हेरिडिटरी. हेरिडिटरी म्हणजेच काय, तर जेनेटिक ट्रेस पास फ्रॉम पॅरेंट्स टू चिल्ड्रन, फॉर एक्झाम्पल डायबिटीज, हायपरटेन्शन. पहिला आहे डिटर्मिनंट ऑफ हेल्थ हेरिडिटरी, तर काही आजार असतात किंवा काही जीन असतात जे कोणापासून, वडिलांपासून वडिलांपासून वडील म्हणजेच कोण, पॅरेंट्स, पॅरेंट्स पासून कोणाला प्राप्त होतात, तर त्याच्या चिल्ड्रनला. तर त्यालाच काय म्हणतो आपण, त्यालाच म्हणतो हेरिडिटरी. फॉर एक्झाम्पल डायबिटीज हा आजार, हायपरटेन्शन हा आजार काय, हेरिडिटरी डिसीज आहे. एन्व्हायरमेंटमध्ये फिजिकल सराउंडिंग सच एज एअर, वॉटर अँड सॅनिटर. लाईफस्टाईलमध्ये पर्सनल हॅबिट्स लाईक डाएट, एक्सरसाइज, स्मोकिंग, अल्कोहोल कंजेशन. दीज आर डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ. आफ्टर दॅट हेल्थ सर्व्हिसेस, ॲबिलिटी ऑफ हॉस्पिटल, डॉक्टर्स, nurses and medical facility. These are the which health services that are comes under determinants of health. Concept of disease. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला विचारलं जाईल डिसीजची व्याख्या काय, डिसीज कोणाला म्हणतात, तर डिसीज इट इज अ कंडिशन दॅट डिस्टर्ब नॉर्मल बॉडी फंक्शन. म्हणजेच काय, डिसीज म्हणजे आजार काय आहे, तर ही एक परिस्थिती आहे किंवा स्थिती आहे, स्थिती किंवा परिस्थिती म्हणा, ज्यामध्ये बॉडीचं नॉर्मल फंक्शन जे आहे, शरीराचं शरीराचे स्वाभाविक म्हणजेच काय, नॉर्मल स्वाभाविक कार्य काय होतं, बिघाडते. त्यालाच म्हणतो आपण डिसीज किंवा इलनेस किंवा आजार. ओके, पुढे एक्झाम्पल डिसीजचं, इन्फेक्शन, इंजुरी, ऑर्गन malfunction. These are examples of infection or disease. Sorry, these are examples of disease.
Okay. Next, meaning of illness. What is illness? So illness is refer to the personal feeling of being unwell or sick. एखादा व्यक्ती स्वतःला काय अनवेल म्हणजेच काय दुखलेला किंवा आजारी समजत असेल तर त्यालाच काय म्हणतो आपण इलनेस म्हणतो. डिफरन्स डिसीज आणि इलनेस मधला डिफरन्स. हे काही तुम्हाला बघायची गरज नाहीये. ओके. लेट स्टार्ट विथ एमसीक्यूज. पहिला नंबरचा एमसीक्यूज आहे. अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हेल्थ डेफिनेशन health defined as A. Absence of disease only. B. Complete physical well-being only. C. Complete physical, mental and social well-being. D. Ability to work. What is definition of health? I will write the definition of health. Health is complete physical, mental and social well-being of person and not merely absence of absence of disease and infirmity. कहाँ पे लिखा है ऑप्शन? कुठे दिसतंय ऑप्शन बघा बघा. ऑप्शन सी मध्ये दिसतंय कम्प्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिंग. ऑप्शन सी इज राईट आन्सर. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डायमेन्शन ऑफ हेल्थ? फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, सोशल हेल्थ, मेकॅनिकल हेल्थ. ऑप्शन ए सोशल हेल्थ, फिजिकल हेल्थ. ऑप्शन बी मेंटल हेल्थ. ऑप्शन सी सोशल हेल्थ. ऑप्शन डी mechanical health. And our right answer is option D. Mechanical health. It is not dimension of health. Another remaining all are dimensions of health. Okay. Next MCQ. Physical health refer to physical health refer to option A proper functioning of body system. Option B emotional stability. Option C good relationships with others. Option D spiritual beliefs. And the right answer is option A proper functioning of body system. Okay. Fourth number MCQ, where the ability to damage stress and emotion is related to ability to manage ability to manage stress and emotion. स्ट्रेस आणि इमोशन मॅनेज करण्याची ॲबिलिटी कशामध्ये असते? फिजिकल हेल्थमध्ये असते ऑप्शन ए. बी मेंटल हेल्थमध्ये असते का? सी ऑप्शन सोशल हेल्थमध्ये असते का? डी ऑप्शन डी एन्व्हायरमेंटल हेल्थमध्ये असते का? आणि राईट आन्सर काय आपलं? राईट आन्सर आहे आपलं ऑप्शन बी. मेंटल हेल्थमध्ये काय केलं जातं? स्ट्रेस आणि इमोशन्स मॅनेज केले जातात. बट इट नेक्स्ट, मेंटेनिंग ऑफ गुड रिलेशनशिप विथ अदर रिप्रेझेंट्स. इतरांसोबत चांगलं रिलेशन मेंटेन करायचं. हे कशामध्ये येतं? मेंटल हेल्थमध्ये, सोशल हेल्थमध्ये, फिजिकल हेल्थमध्ये, डी ऑक्युपेशनल हेल्थमध्ये. आणि याचा राईट आन्सर काय आहे? कमेंट करून सांगायचं सर्वांना. राईट आन्सर आहे डी. कशामध्ये येतं? सोशल हेल्थमध्ये येतं. सिक्स्थ नंबरचा एमसीक्यू, फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्सेस द हेल्थ स्टेटस ऑफ इंडिव्हिज्युअल आर कॉल्ड. एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावरती परिणाम करणाऱ्या घटकांना काय म्हटलं जातं? ए सिम्पटम, बी डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ, सी ट्रीटमेंट, डी डायग्नोसिस. अँड राईट आन्सर इज बी डिटर्मिनंट ऑफ हेल्थ. काय असतात? तर ते फॅक्टर असतात जे व्यक्तीच्या आयुष्यावरती, एक व्यक्तीच्या आरोग्याच्या स्थितीवरती परिणाम करत असतात. ठीक आहे. 7 नंबरचा एमसीक्यू, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिटर्मिनंट ऑफ हेल्थ? पुढीलपैकी कोणता डिटर्मिनंट ऑफ हेल्थ आहे? हेल्थचा डिटर्मिनंट कोणता आहे? ऑप्शन ए दिलेला आहे एन्व्हायरमेंट, बी दिलेला आहे लाईफस्टाईल, सी दिलेला आहे हेरिडिटी आणि डी दिलेला आहे ऑल ऑफ दी अबो. तर याचा ऑप्शन काय आहे? हे सर्वच काय आहेत? डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ आहेत.
डिसीज कोणाला म्हणतात? डिसीज कॅन बी डिफाईन ॲज, डिसीज कोणाला म्हणतात? 8 नंबरच्या MCQ मध्ये ऑप्शन ए दिलेला आहे normal functioning of the body, B दिलेला आहे disturbance in the body structure or function, C दिलेला आहे physical exercise, D दिलेला आहे healthy lifestyle. आणि राईट आन्सर काय यायचं तर डिस्टर्ब, डी इज द राईट आन्सर, डिस्टर्ब इन बॉडी स्ट्रक्चर अँड फंक्शन. 9th नंबरचे MCQs, इलनेस रेफर्स टू, आजारपण कोणाला म्हणतात? ए मेडिकल डायग्नोसिस ओनली, बी पेशंट्स पर्सनल एक्सपिरियन्स ऑफ फिलिंग अनवेल, सी लॅबोरेटरी टेस्ट रिझल्ट आणि डी सर्जरी. याचं राईट आन्सर काय राहणार आहे 9व्याचं? डी पेशंट पर्सनल एक्सपिरियन्स ऑफ फिलिंग अनवेल. ओके. 10th नंबरचा MCQs, हेल्थ प्रमोशन रेफर्स टू preventing disease and improving health, A option, B option treating disease only, C option performing surgeries, D option giving medication. हेल्थ प्रमोशन कोणाला म्हणतात? आरोग्य प्रमोट करणं कशाला म्हणतात सांगा बरं का ऑप्शन कमेंट मध्ये. ऑप्शन ए प्रिव्हेंटिंग डिसीज अँड इम्प्रूव्हिंग हेल्थ. 11th नंबर MCQs, इम्युनायझेशन इज अन एक्झाम्पल ऑफ, म्हणजे लसीकरण कशाचे उदाहरण आहे? ऑप्शन ए दिलेला आहे हेल्थ प्रमोशन, बी दिलेला आहे डिसीज ट्रीटमेंट, सी दिलेला आहे डायग्नोस्टिक प्रोसिजर आणि डी दिलेला आहे रिहॅबिलिटेशन. तर राईट आन्सर काय आहे? ऑप्शन ए हेल्थ प्रमोशनचा एक भाग आहे. इम्युनायझेशनमुळे आपण काय करतो? लोकांमध्ये हेल्थ प्रमोट करण्याचं काम करत असतो. गॉट इट? ठीक आहे. नेक्स्ट 12th नंबरचा MCQs, बॅलन्स डाएट एक्सरसाइज अँड हायजीन हेल्प्स इन, याचा ऑप्शन ए दिला आहे डिसीज स्प्रेड, बी दिलेला आहे हेल्थ प्रमोशन, सी दिला आहे इलनेस डेव्हलपमेंट आणि डी दिला आहे इन्फेक्शन ट्रान्समिशन. आणि राईट आन्सर काय आहे 12चं? ऑप्शन बी हेल्थ हेल्थ प्रमोशन. 13th नंबर MCQs, which level of preventing focuses on preventing disease before it occurs? ओके. हे तुम्हाला लेवल्स ऑफ प्रिव्हेन्शन शिकेल त्याच्यामध्ये सांगेल काय राहतं. बाकीचे MCQs तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. याची PDF मी तुम्हाला व्हॉट्सअपला देईल. ज्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नाही आहे त्यांनी काय करायचे, सगळ्यात आधी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. चॅनलला सबस्क्राईब करूनच चॅनल सोडून दुसरा व्हिडिओ बघायला जा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.